नमस्कार. आज 1 मे 2026. सर्वप्रथम बदलापूरच्या सर्व नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आजपासून आपण भारत सरकारच्या स्वजनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आज मी स्वतः माझ्या कुटुंबाची स्वजनगणना केलेली आहे. स्वजनगणना करताना ती KBMCच्या पोर्टलवर एक संकेतस्थळ असणार आहे sc.census.gov.in. तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन तुमचं नाव, तुमचं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर कॅप्चा नंबर येईल, तो टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबर टाकल्यावर एक OTP जनरेट होईल. तो OTP त्याच्यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपण आपलं लोकेशन निवडायचं आहे. आपलं घराचं लोकेशन जर दिसत नसेल तर घराच्या जवळपासचं नियर बाय लोकेशन आपण निवडायचं आहे. नियर बाय लोकेशन निवडल्यावर आपलं घर आपोआप त्यामध्ये दिसलं जातं आणि ते लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ते लोकेशन कन्फर्म केल्यावर तुमच्यासमोर एक प्रश्नावली येईल. ती पूर्ण प्रश्नावली तुमच्या कुटुंबाची, तुमच्या घराची संपूर्ण माहिती आहे. ही माहिती आपण जी खरी आहे ती खरी माहिती ह्याच्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत त्याच्यामध्ये. ती पूर्ण प्रश्न जेव्हा उत्तरं झाली तुमची लिहून की त्याच्यानंतर एक 12 आकडी SCID नंबर जनरेट होईल. तो जो SCID नंबर आहे तो आपण स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवायचा आहे. जेव्हा 16 मे 2026 पासून भारत सरकारकडून ह्या जनगणनेसाठी जे नियुक्त प्रगणक आहेत ते तुमच्या घरी येणार आहेत आणि त्यांना तो SCID नंबर शेअर करायचा आहे आणि आपलं जनगणना झालेली आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर अशी प्रोसेस आहे. खूप शॉर्ट प्रोसेस आहे. 5 मिनिटामध्ये ह्या प्रश्नावलीचं पूर्ण होते. त्याच्यामुळे 5 मिनिटाचं काम असल्याकारणाने आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीला गांभीर्याने घ्यायचं आहे आणि आपली स्वजनगणना करून घ्यायची आहे. धन्यवाद.